लोणार चिखलात शिवस्मारक हटवले, महिलेला बेदम मारहाण. दिनांक 20 फेब्रुवारी शिवजयंतीला अंगणवाडीवर शिवस्मारक स्थानिक गटाने हटवले, महिलांचे कपडे फाडले, व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणामुळे नेहमीच अन्यायाच्या विरोधात लढा देणारे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक प्रशासनाला थेट इशारा देत तात्काळ कारवाईची मागणी केली. शिवस्मारकाला विरोध आणि महिलांवरील अत्याचार हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारा प्रसंग आहे. प्रशासनाने 25 फेब्रुवारीपर्यंत कारवाई करावी, अन्यथा पॅन्थर सेना रस्त्यावर येईल, असा इशारा दीपक केदार यांनी दिला आहे. मी बराच वेळ तो पोलिसांना बोलवतोय, कुणी यायना, पीआय यायना, डीवायएसपी यायना, आम्हाला उत्तर द्या, तो आरोपी कुठे आहे? मुख्य आरोपी आतापर्यंत अटक का नाही? मुख्य आरोपीला त्या ठिकाणी आतापर्यंत अटक झालेली नाही. पोलीस यंत्रणा मुख्य आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करते का? हा प्रश्न सुद्धा आम्ही या माध्यमातून विचारतोय. तो जो काही मुख्य आरोपी आहे त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे, ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेची या ठिकाणी मागणी आहे. ताई, आम्हाला तुमच्याबद्दल खूप या ठिकाणी हळहळ व्यक्त करतोय की तुम्ही स्वतःच्या घरासाठी लढा दिला नाही, तुम्हाला काहीतरी मागणी स्वतःची योजना पाहिजे म्हणून लढा दिला नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा राहिलं पाहिजे यासाठी लढायची आणि मरायची तयारी दाखवली. त्याबद्दल खऱ्या अर्थाने तुम्हाला सलाम करतो. ही जिजाऊची लेक आहे आणि बुलढाण्यामध्ये जर जिजाऊच्या लेकीवर अन्याय होत असेल तर हा भीम सैनिक शांत बसणार नाही. तिच्या केसाला जरी धक्का लागला तर या ठिकाणी समाज व्यक्त करा आणि सोडणार नाही. हा इशारा सुद्धा चिखल्यामधून मी या ठिकाणी देतोय. साप्ताहिक पोलीस फॉरेनच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा.